यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटिका सारिका पवार मॅडम, डायटच्या अधिवेशका, त्याचबरोबर या गावचे आत्ताचे महाराज बोलून गेले अतिशय सुंदर, त्याचबरोबर आमच्या वंदनाताई मॅडम, शापा अधीक्षका, शहाजी घुले साहेब. आणि मला वाटलं होतं की आपला मिट्टू पडते का काय, कारण माहुरे सर म्हणे माझे मित्र आहे म्हणे, लेखक आणि कवी, आणि त्यांची कविता ही बीकॉमच्या पाठ्यपुस्तकात लागलेली आहे म्हणे. मी म्हटलं नक्कीच खूप छान आहे. आणि यांना पाहिलं मी, बोलते का नाही म्हटलं, मग माझे धाकधूक दापोकडे होत जाईल मंचावर. एवढे लोक सर्व भाषा विषयाचे शिक्षक बोलवलेले आहे, विद्यार्थी आहे, पाहून तर वाटेच नाही साहेबाकडून, पण इतके छान बोलले, अतिशय सुंदर बोलले. सर तुम्हाला शतशः नमन. जोरदार टाळ्या आपण वारकऱ्यांसाठी लावले पाहिजे. त्याचबरोबर आमचे सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख मंडळी, या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक अरुणजी महल्ले, अतिशय छान संचालन करणाऱ्या कविताताई शिरमाते, संपूर्ण सोनवाड्याचा स्टाफ, सर्व आलेले भाषा शिक्षक, आणि ज्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने चळवळ रुजली पाहिजे, वाचनाची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, असे तालुक्यातून आलेले, ज्यांचे महावाचन चळवळीमध्ये त्यांना बक्षीस मिळालेलं आहे, ज्यांनी अतिशय सुंदर पुस्तकाचं वाचन करून सारांश लिहिलेला आहे, असे सर्व विजेते, सोनवाडाची टीम, या गावच्या समितीचे सन्माननीय पदाधिकारी, स्टाफ, आमचे सर्व या महोत्सवाचे जे कॉर्डिनेटर होते आमचे सोनवणे सर आणि फुलझेले मॅडम, कांबे मॅडम, आणि सर्व. आत्ताच शिरभाते मॅडमने 2 भाषणं सीट करून टाकले, साहेब तुम्हीच बोला म्हणे. त्यामुळे घुले साहेबांच्या वतीनं पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि आमच्या आदरणीय वंदनाताई मॅडम यांच्या वतीनं सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा इव्हेंट नाही झाला पाहिजे, म्हणजे शासनाचा उद्देश खूप छान आहे की महावाचन चळवळ ही रुजली पाहिजे. त्याची त्यांनी मागच्या वर्षीपासून विविध उपक्रम सुरू केले शाळांमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी शिवरायांच्या जीवनावर अनेक प्रसंग आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. त्यापैकी 3 प्रेरणा त्या विद्यार्थ्यांना वाचायच्या होत्या आणि त्या पण लिहून ठेवायच्या होत्या. आपण शपथ पण घेतली होती, आणि आजही आपली वाचनाची शपथ मॅडम अपेक्षित आहे. आपण शेवटी महावाचन शपथ पण घेऊन समापन करू. तो शपथ काढून ठेवा तुम्ही. तर हे मागच्या वर्षीचे होते, आणि यावेळी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना त्यांना जी आवडेल, गोष्टीची असेल, कथेची असेल, गाणी असेल, चरित्रात्मक असेल, ऐतिहासिक असेल, अशा पुस्तकांचं वाचन करायचं, आणि त्यांना त्या पुस्तकाच्या वाचनानंतर त्यांना काय आकलन झालं, त्यांना नक्की काय समजलं, हे त्यांनी लिहायचं होतं. अतिशय छान प्रतिसाद संपूर्ण राज्यात लाभत आहे. आपला जिल्हा मागच्या या 2 दिवसात 36व्या नंबरवर आहे महावाचनमध्ये. आपला जिल्हा थोडासा मागे आहे. आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांमध्ये टॉप 5 मध्ये आहे. इतकं छान आपण सर्वांनी केलेलं आहे. या निमित्तानं मी हेही आवाहन करतो की महावाचन चळवळीमध्ये जे तुम्ही लेखन केलेलं आहे त्याचे व्हिडिओ आणि ते लेखन तुम्हाला अपलोड करायचं आहे. मला वाटतं आपल्या नेरचं शेकडेवारी ही 6:30 वगैरे आहे. हा झाला महावाचन चळवळीचा भाग. म्हणायचं तात्पर्य आहे की ही इव्हेंट न होता ही चळवळ झाली पाहिजे. तुम्हाला आत्ताच माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या भाषेतून, त्यांच्या भाषणातून लोकगीता, भारुडं, लोकसाहित्य या अनेक प्रकारावर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये खूप सुंदर मांडलं. त्यांनी ते अतिशय आवश्यक गरज आहे. तुम्हाला नवल वाटेल का, तर सर्वांना माहिती आहे की आपले 2 विद्यापीठ जे आहे, जे कधीही शाळेत गेले नाही अशा संत महापुरुषांच्या नावावर आहे. एक तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि आपलं संत श्रेष्ठ गाडगे महाराज विद्यापीठ आहे की नाही. म्हणजे यांचं किती वाचन असेल, माणसं वाचली, पुस्तकं वाचलं, चिंतन केलं, मनन केलं, आणि ग्रामगीतेसारखा सुंदर असा ग्रंथ त्यांनी संपूर्ण जगाला दिलेला आहे. मी तर एक म्हणेन की महाराष्ट्रातली ग्रामगीता तुकडोजी महाराजांची ही सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. तर हा सर्वांच्या घरी अगदी देवाऱ्यात असला पाहिजे, आणि तो असतोच आपण. तर आपल्या या महाराष्ट्राला अत्यंत प्राचीन अशी वाचनाची परंपरा लाभलेली आहे. अलीकडच्या काळात उदाहरण घेतलं की आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आपली जेव्हा घटना लिहिली त्यांनी किती अभ्यास केला असेल, किती घटनांचा
त्यांनी चिंतन मनन केलं असेल ते त्यांनी कागदावर उतरवलं असेल. तर मी सर्वात वाचन चळवळीचं सर्वश्रेष्ठ श्रेय देतो बाबासाहेब आंबेडकरांना. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 2 रुपये जरी कमावले तरी 1 रुपया तुम्ही भाकरी घेऊन जाता, पण दुसऱ्या रुपयात तुम्ही काय घेतलं पाहिजे? पुस्तक घेतलं पाहिजे. दुसरे आपले महापुरुष APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आपण काय साजरे करतो? वाचन प्रेरणा दिन साजरे करतो. अशा अनेक थोर पुरुषांच्या संतांच्या परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की हल्ली या वाचनाची चळवळ ऱ्हास होत आहे. आपण सर्व मोबाईलच्या मागे असतो, AIच्या मागे लागलेला आहे. आपण म्हणतो की शासनाच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 5 पुस्तकं लाभली पाहिजे, 5 पुस्तकं असली पाहिजे, आहे की नाही? आपला निकष आहे. पण अनेक शाळेत पुस्तकं नाही आहे आणि ही चळवळ संपता कामा नये म्हणून आपण अनेक प्रकारचे वाचनाचे, भाषेचे, पुस्तकांचे उपक्रम सुरू केले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक पुस्तकांचं गाव आहे. विद्यार्थ्यांनी सांगावं कोणतं गाव आहे ते पुस्तकाचं गाव? महादीपच्या मुलांनी सांगावं महाराष्ट्रातील पुस्तकाचं गाव कोणतं जे शासनाने जाहीर केलेलं आहे. आणि जिल्हा सांगा. माहिती आहे कोणाला? शिक्षकांपैकी सांगा आता. हा बोला म्हणजे सर. सातारा जिल्ह्यातील भिलार. जोरदार टाळ वाजवून द्या सरसाठी. हा महादीपला प्रश्न पण येऊ शकतो, बरोबर आहे की नाही? अशी आता 4 गावं महाराष्ट्र शासनानं आता सुरू करणार आहे. एक सिंधुदुर्गमध्ये होणार आहे, एक सांगलीमध्ये होणार आहे, एक गोंदियात होणार आहे आणि एक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. अशा 4 जिल्ह्यातल्या गावांची जिल्ह्याची निवड झालेली आहे पुस्तकांच्या गावासाठी.